स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 9. प्रल्हादच्या लग्नाची बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली होती. प्रल्हादचं लग्न वकील मुलीसोबत जुळले आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. काहींना याचा आनंद झाला होता, तर काही लोकांनी ही बातमी ऐकून नाक मुरडलं होतं. कारण त्याच्यासारख्या चौथी शिकलेल्या मुलाला वकील मुलगी मिळावी हे काही लोकांना रुचले नव्हते. प्रल्हादचं घर सोडून काही अंतरावर एकनाथ देशमुख यांचं घर होतं. नात्याने ते प्रल्हादचे सख्खे चुलते होते, पण एक नंबरचे पाताळ यंत्री व लालची इसम होते. त्यांचं 50च्या पुढे वय असलं तरी पैशाचा हव्यास काही केल्या कमी झाला नव्हता. त्यात त्यांचा एकुलता एक मुलगा सोमनाथ आणि बायको वंदना हे पण त्यांच्यासारखे लालची होते. प्रल्हादच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना संपूर्ण जमीन आपल्या नावावर करायची होती. त्यासाठी त्यांनी सुलोचनाबाई यांना भयंकर त्रास दिला. त्यांचं जगणं मुश्किल केलं होतं. पण सुलोचनाबाई या मनाने खंबीर होत्या, त्यामुळे त्या बदल्या नाही व त्यांच्या नाकावर टिचून शेती करून दाखवली. तेव्हापासून दोन्ही कुटुंबामध्ये क्लेश उत्पन्न झाला होता. तेव्हापासून दोन्ही घराचे जे संबंध तुटले ते कायमचे. अजूनही एकनाथ यांचा प्रल्हादच्या जमिनीवर डोळा होता. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकत होते. एकनाथ घराच्या अंगणामध्ये चहा पीत बसले होते. तसा त्यांचा मुलगा सोमनाथ बाईक घेऊन आला. आपल्या प्रल्हादचं लग्न ठरलं आहे, सोमनाथने माहिती दिली. हे ऐकून ते हसायला लागले. कोणाचं नशीब फुटलं म्हणायचं. आधी तर लय फुशारक्या मारत होता शिकलेली मुलगी करायची म्हणून, मग आता कोणती गावंढळ मुलगी गळ्यात पाडून घेतली. एकनाथ हसत म्हणाले, हसू नका अण्णा, मुलगी वकील आहे. तो सागर अख्ख्या गावामध्ये दवंडी पिटवत होता म्हणून मला समजलं, सोमनाथने सांगितलं. हे ऐकून त्यांना जबर धक्का बसला. काय सांगतोय काय? याच्यासारख्या अडाणी मुलाला वकील मुलगी भेटलीच कशी? आता तर आपली उरली सुरली आशा पण मावळली. एकनाथ यांचे म्हणणे सोमनाथला पटत होतं, कारण त्याचाही आधीपासून प्रल्हादच्या जमिनीवर डोळा होता. सध्या आपल्या हातात काही नाही, तरीही मी प्रयत्न सोडणार नाही. काहीही झालं तरी तो 10 एकरचा तुकडा मी घेऊनच राहणार आहे, सोमनाथ म्हणाला. तितक्यात त्याची आई वंदना पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. मी यांना आधीच सांगितलं होतं की भाऊजी मेल्यानंतर वहिनीसोबत गोड बोलून कागदावर अंगठा घ्या, पण यांनी माझं मेलीचं ऐकलं नाही आणि तिला सरळ धमकी दिली, म्हणून आपल्या हातातून जमीन गेली. नाहीतर आज मी तिला आपल्या घरामध्ये मोलकरीण बनवून ठेवलं असतं, वंदना म्हणाली. तेवढ्यात तिची सून मंदा डोक्यावरचा पदर सावरत बाहेर आली. काय गये भवाने, किराणा आणायला इतका वेळ लागतो का? कुठे उन्हाडक्या मारत फिरत होती? वंदना तिच्यावर खेकसली. तशी मंदा घाबरली. दुकानात गर्दी होती म्हणून उशीर झाला, मंदा घाबरतच म्हणाली. हिचं नेहमीचं झालं आहे आई, हिच्या पायाला पानं बांधली आहे म्हणून सांगत असतो तिला घराबाहेर पाठवू नको. आता तोंड काय बघत बसली आहे? आज जा आणि ताटं वाढायला घे, सोमनाथ तिच्यावर खेकसला. मंदाने आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं व आतमध्ये निघून गेली. गेल्या वर्षी सोमनाथसोबत तिचं लग्न झालं होतं. मंदाच्या घरची परिस्थिती अगदी बेताची होती. सोमनाथचा तिच्या वडिलांच्या शेतीवर आधीपासून डोळा होता. त्यामुळे त्याने मंदासोबत लग्न केलं आणि गोड बोलून तिच्या वडिलांची शेती बळकावली आणि एका मुंबईच्या पार्टीला विकली. त्यानंतर तिच्या वडिलांचे खायचे वांदे झाले होते. तिचा भाऊ मिळेल ते काम करून घर चालवत होता. त्यात मंदा या घरात सुखी नव्हती, पण माहेरच्या परिस्थितीमुळे ती सासरचा छळ निमूटपणे सहन करत होती. आधीच माहेरी 18 विश्व दारिद्र्य असताना
तिला आपल्या आई वडिलांवर ओझं व्हायचं नव्हतं. शारदाचा निर्णय बदलायला नको म्हणून सुदर्शन यांनी दुसऱ्याच दिवशी लग्नाची तारीख काढली होती. अवघ्या 2 महिन्यावर लग्न आलं होतं. सुलोचनाबाई यांना तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. म्हणून त्यांनी मदतीसाठी गणपत मामा यांच्या फॅमिलीला घरी राहायला बोलावलं होतं. आता लग्नघर म्हटल्यावर कामही बरीच असणार होती. सर्व हॉलमध्ये बसून लग्नाच्या तयारीविषयी चर्चा करत होते. त्यांनी अगदी मांडवापासून ते वरातीपर्यंत भली मोठी लिस्ट बनवली होती. हे सर्व पाहून प्रल्हादने डोक्याला हात लावला होता. हे काय आहे आई? शारदाने आधी सांगितलं होतं की तिला लग्न साध्या पद्धतीने करायचं आहे. तू तर शाही सोहळा करायला विचार करत आहे. प्रल्हादला नाहक खर्च नको होता. पाहिलं गणपा, आत्तापासूनच कशी बायकोची बाजू घेत आहे. लग्नानंतर पोरं बदलतात हेच खरं आहे. सुलोचनाबाई मुद्दाम म्हणाल्या. माझी वहिनी लाखात एक आहे. दादाला तर वहिनी पहिल्या नजरेत आवडली होती म्हणून तर सारखा चोरून तिला पाहत होता. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. अनुही त्याला चिडवत होती. तू जर आता शांत बसली नाहीस ना तर पुढच्या वर्षी तुझं लग्न उरकून टाकल. चालतंय का तुला? प्रल्हाद म्हणाला तशी ती घाबरली. मी अभ्यास करायला जाते. अनुने पळ काढला. तशी छाया, गणपत मामाची बायको, सर्वांसाठी चहा घेऊन आली. आधी तुम्ही लग्नाचा बस्ता व दागिन्याचं काय ते पाहून घ्या. आधीच दिवस कमी आहे. उगाच आपली घाई होईल, छाया म्हणाली. या मंगळवारी चांगला मुहूर्त आहे. मी पाहुण्यांना तसं कळवतो, गणपत मामा म्हणाला. प्रल्हाद उठला व बाहेर जाऊन बसला. पावसाळा तोंडावर आला होता. त्यामुळे शेतामध्ये बरीच कामं असणार होती. म्हणून प्रल्हादला जास्त खर्च नको होता. असेही तो स्वतःवर एक पैसा खर्च करत नव्हता. पण घरामध्ये कोणालाही तो कशाचीही कमी करत नव्हता. म्हणून शारदा आल्यानंतर तो तिची प्रत्येक हौस पूर्ण करणार होता. त्यामध्ये तो तडजोड करणार नव्हता, कारण यापुढे शारदा त्याची जबाबदारी होती. आज वहिनीच्या आठवणीमध्ये जागरण करण्याचा विचार दिसत आहे, सागर त्याची खेचत म्हणाला. आईने लग्नाची भली मोठी लिस्ट बनवली आहे. शेतामध्ये लागवड करायची आहे. त्यासाठी हातात पैसा लागेल म्हणून मी साधं लग्न म्हणत होतो. प्रल्हाद वैतागला होता. तसा सागर हसायला लागला. अरे मित्रा, लग्न हे एकदाच होतं. तुझ्या लग्नासाठी काकीने कितीतरी स्वप्न पाहिली होती. म्हणून काही दिवस शेतीचा विचार बाजूला ठेव. त्यांना आपल्या मनासारखं करू दे. तुझं नशीब चांगलं म्हणून तुला इतकी शिकलेली आणि सुंदर बायको मिळाली, सागर म्हणाला. त्याचा प्रल्हादच्या नजरेसमोर शारदाचा सुंदर आणि निरागस चेहरा तरळला. जेव्हापासून तिला पाहिले होते त्याला चैन पडत नव्हते. तिचा चेहरा एकसारखा नजरेसमोर रुंजी घालत होता. काय रे, कुठे हरवलास? वहिनीचा विचार करत होता ना? माझ्यापासून लपू नको, सागरने विचारले. तसा तो भानावर आला. शारदा मला हवी तशीच आहे. बरं झालं लोकांचं ऐकून मी घाईमध्ये लग्न उरकलं नाही. नाहीतर शारदासारखी समजदार मुलगी मला कधीच भेटली नसती. बुवा बरोबर म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधून आलेल्या असतात. शारदासोबत बांधलेली गाठ मला 7 जन्मापर्यंत अशीच घट्ट बांधून ठेवायची आहे आणि शारदाला कायम सुखात ठेवायचं आहे. पण भीती फक्त एका गोष्टीची वाटते, आपल्या घरात ती सुखी राहील ना? कारण ती वेगळ्या वातावरणात वाढलेली आहे. त्यात तिला गावी राहण्याची सवय नाही. प्रल्हाद नेहमीसारखा सागरसमोर मन मोकळेपणाने बोलत होता. त्याला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगत होता. तुझी साथ असताना वहिनी दुधा साखरेसारखी या घरामध्ये विरघळून जाईल. माझी खात्री आहे तू प्रत्येक बाबतीत त्यांना समजून घेशील.
त्यांच्या शिक्षणाचा व मताचा आदर करशील. एका मुलीला आपल्या भावी पतीकडून हीच अपेक्षा असते जी तू पूर्ण करशील. सागरने त्याला आपल्या परीने समजून सांगितले. त्यामुळे प्रल्हादच्या मनावरचे दडपण कमी झाले होते. शारदाने कोर्टाची कामं उरकली व मुग्धासोबत कॅन्टीनमध्ये जाऊन बसली. तिने जशी आपल्या लग्नाची बातमी मुग्धाला सांगितली तशी ती अवाक झाली. तू शुद्धीवर आहेस ना? तू चक्क 4थी शिकलेल्या मुलासोबत लग्न करणार आहेस? तुम्ही दोघेही भिन्न विचारसरणीचे आहात आणि 2 भिन्न प्रवृत्तीची व्यक्ती यांचा एकसाथ कधीच निभाव लागत नाही. तू काकांना व्यवस्थित समजावून सांग, नाहीतर पुढे जाऊन तुलाच प्रॉब्लेम होईल. मुग्धा आपल्या परीने तिला समजावत होती. माझा निर्णय ठरला आहे. माझ्यासाठी सर्वात आधी माझे बाबा महत्त्वाचे आहेत. आत्तापर्यंत त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. आता वेळ माझी आहे. त्यामुळे मी मागे हटण्याचा प्रश्नच येत नाही. शारदा उदास होत म्हणाली. मुग्धाला तिचं वाईट वाटत होतं. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नको. हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हवं तर तू दुसरा एखादा मुलगा पहा. पुढे जाऊन हाच मुलगा तुझ्यावर बंधने लादेल, तुझ्यापासून तुझं स्वातंत्र्य हिरावून घेईल. तेव्हा तू काय करणार आहेस? कोणत्याही अशिक्षित मुलाला आपल्या बायकोची प्रगती पाहवत नाही. हा आपल्या समाजाचा नियम आहे. मुग्धाला तिचा निर्णय अजिबात पटला नव्हता. कोणत्याही माणसाला आपल्या नशिबापुढे जाता येत नाही. त्यात मी विचार करणं सोडून दिलं आहे. मी एकावर विश्वास ठेवून पाहिला होता. त्याचे परिणाम तुझ्या समोर आहेत. आता या अनोळखी मुलावर विश्वास ठेवून पाहते. पुढे जाऊन काही वाईट झाले तरी माझ्या मनाला दुःख होणार नाही, कारण इथे माझ्या भावनांची गुंतवणूक झालेली नाही. शारदाचा भूतकाळ मुग्धापेक्षा चांगला कोणालाही माहीत नव्हता. त्यामुळे शारदा किती दुखावली गेली आहे हे तिला चांगलं माहीत होतं. शारदाला प्रेमाचा ओलावा हवा होता, ज्यामुळे तिचा भूतकाळ तिच्या मनपटलावरून खोडून टाकला जाईल. हे प्रल्हादला शक्य होईल का? हाच विचार तिच्या मनात येत होता. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.